Hello friends, my name is Kaivalya Gadekar and I've recently passed out from PCCU Pune. I've been successfully placed in Dassault Systems and I'm very happy to also say that my entire batch is completely placed now. So we are all happy in our separate directions and we are all working towards a bright future with the help of Cadence. Extracurricular activities that are not included when you're talking about the entire Cadence Field package. आणि त्याच्यावरती पण खूप मोठ्या प्रमाणात फोकस केला गेलाय. जरी पण ते तुम्हाला सांगताना कॅडनफील्ड वेन यू आर जॉईनिंग यू डोंट नो की जनरल डिस्कशन्स होणार आहेत फॉर एक्झाम्पल और अजून कुठले तरी डिटेल सेशन होणार आहेत. तर या गोष्टीवरती खूप जास्त प्रमाणात फोकस केला गेलाय. त्याच्यामुळे तुमची जस्ट इन जनरलच सगळी व्हॉट वी से सोशल एन्झायटी कमी होऊन जाते. कारण की तुम्हाला माहिती तुम्ही काय करता आणि तुम्हाला माहिती तुम्ही कशामध्ये प्रोफेशनल आहे. Hello friends, my name is Kaivalya Gadekar and I've recently passed out from PCCU Pune. मी मूळचा पुण्याचाच आहे आणि मागच्या काही वर्षांपासून जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो तेव्हापासनं मला एक गोष्ट ऑब्झर्व होत होती की आजकाल जे डिझाईन आहे त्या डिझाईनमध्ये अशा गोष्टी आहेत ज्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना ॲज अ मेकॅनिकल डिझायनर माहिती नाही. आय एम अ मेकॅनिकल डिझायनर आणि माझ्या फादरचा बॅकग्राऊंड इज इन मेकॅनिकल ओनली. सो मी ऍक्च्युली असतानाच एक कोर मेकॅनिकल बॅकग्राऊंड मधून चाललोय, मोठा झालोय. सो मी जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा मला ही गोष्ट ऑब्झर्व झाली की 90% ऑफ स्टुडंट्स डोंट नो हाऊ टू परफॉर्म बेसिक मेकॅनिकल ऑपरेशन्स. आणि मला तिकडे हे जाणवलं की या गोष्टींमध्ये मी पण इन्क्लुडेड आहे. मला पण बऱ्याच मेकॅनिकल गोष्टी माहिती नाहीत. हाऊ टू वर्क विथ न्यूमॅटिक्स, हाऊ टू वर्क विथ GD&T. आणि मी बऱ्याचशा इंडस्ट्री पर्सनल सोबत बोलत होतो बिकॉज ऑफ माय फादर्स मेकॅनिकल बॅकग्राऊंड. आणि ते करत असताना मला हे जाणवलं की आजकाल जे आपण शिकतो तर बऱ्याच वेळ आपल्याला असं वाटतं की जे आपण करतोय, जे आपण शिकतोय याच गोष्टी इंडस्ट्रीमध्ये लागतात. बट दॅट इज नॉट द केस. 90% ऑफ गोष्टी ज्या इंडस्ट्रीमध्ये लागतात त्या आपल्याला शाळेमध्ये शिकवल्या जात नाही. सो त्याच्यामुळे मग मी म्हटलो की नाही, समथिंग हॅज टू बी डन. मग मी थोडीशी रिसर्च केली आणि थ्रू अ फ्रेंड ऑफ माय फादर मला कॅडनफील्ड विषयी कळालं. कॅडनफील्ड मध्ये यायच्या आधी बरेच डोक्यामध्ये डाऊट होते की नक्की इंडस्ट्रीमध्ये लागतात कुठल्या गोष्टी. कारण की जे आपण शिकतो आपल्याला वाटतं की समजा फॉर एक्झाम्पल व्हायब्रेशन्स. सो व्हायब्रेशन्स ही गोष्ट अशी आहे की आपल्याला फक्त थेअरी शिकवली जाते. बट ही लागती कशी ऍक्च्युअल मध्ये, आपले डिझाईन कसे होतात, बिकॉज दे नेव्हर टीचर्स इन डिटेल. सो इकडे आल्यावरती मी जेव्हा आत्मलिंग सरांसोबत बोललो, स्वाती मॅडम सोबत बोललो, त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी क्लिअर झाल्या की कसे आपण वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स बनवायसाठी मिक्सचर ऑफ डिफरंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग अस्पेक्ट्स आपण एकत्र आणतो. जसं पायपिंग मध्ये वी कांट ओनली HVAC, हिटिंग व्हेंटिलेशन, त्या गोष्टींमध्ये न्यूमॅटिक्स मध्ये वी कांट ओनली थिंक अबाउट की हा भाई हा एक ऍक्च्युएटर आहे, ही पाईप आहे. वी हॅव टू ऑल्सो थिंक की याच्यामध्ये आपल्याला किती टाईट टॉलरन्सेस द्यायचे. सो देर आर मल्टिपल थिंग्स दॅट कम टुगेदर. आणि याच्यामधली कुठलीच गोष्ट तेव्हा क्लिअर नव्हती. आणि एका रॅन्डम फ्लो स्टेटमध्ये होतो, जे की सगळे असतात स्टार्टिंगला जेव्हा आपण फ्रेश बाहेर पडतो कॉलेजमधनं, की कळत नाहीये पुढे डायरेक्शन काय द्यायची आयुष्याला. सो त्या सिच्युएशन मध्ये मी कॅडनफील्ड मध्ये आलो. जसं कॅडनफील्ड मध्ये आलो तसं मला सरांकडनं आणि मॅडमकडनं खूप व्यवस्थित पद्धतीने गायडन्स झाला की कुठल्या प्रोसेसेसला आपण फॉलो केला पाहिजे, काय आपले एम्स असले पाहिजे. ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर तुम्ही कुठल्या गोष्टीला थ्राईव्ह केलं पाहिजे. आणि तेव्हा कळालं की ऍक्च्युअल मध्ये जे आपण गोष्टी करतो शिकताना त्या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअल मध्ये आता वापरल्या जातात. कारण की देर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन प्रॅक्टिकलिटी अँड थिअरी. सो इकडे आलो. मग त्याच्यानंतर आपण डिझायनिंग शिकलो. हळूहळू पहिलं डिझाईन पासून सुरू केलं. डिफरंट कंपोनेंट फ्रॉम गिअर्स टू कपलिंग्स, बेअरिंग्स, या गोष्टी ज्या आपण नॉर्मली प्रत्येक मशीन मध्ये बघतो, कार्स मध्ये बघतो, सस्पेन्शन सिस्टम्स होतो त्यामध्ये, या गोष्टी आपण ज्या बघतो. बट ते कधीच आपण विचार करत नाही की अरे याच गोष्टी का डिझाईनची सिरीज घेतली 6030. सो अर्ध्यापेक्षा जास्त मेकॅनिकल इंजिनियर्सला माहिती नाहीये की या नक्की सिरीजचा अर्थ काय होतो.
नक्की आपण जे नंबर्स वापरतो, जे टर्मिनॉलॉजीज वापरतो, त्याचा अर्थ काय होतो. आणि दिस इज नॉट जस्ट अ फ्रेशर थिंग. 90% ऑफ प्रोफेशनल दॅट आर वर्किंग इन द इंडस्ट्री दे ऑल्सो डोंट नो की या गोष्टी कशा आपण सिलेक्ट करतो. दे ओनली नो की आपण या गोष्टी सिलेक्ट करतो. सो जेव्हा इथं आलो तेव्हा हळूहळू जसं आपण शिकत गेलो तसं हळूहळू आपल्याला कळत गेलं की ज्या गोष्टी आपण बनवतो त्याच्यामध्ये फक्त एक पॅरामीटर नसतो जो आपण कन्सिडर करतो. गिअर्सच्या केसेसमध्ये आपल्याला फक्त गिअर्स नाही फोकस करायला लागत. गिअर्सच्या केसमध्ये आपल्याला कपलिंग्स कशी डिझाईन केली त्याच्यावरती अभ्यास करायला लागतो, शाफ्ट वरती अभ्यास करायला लागतो, हाऊ टू रिड्यूस द लॉसेस, हाऊ टू मिनिमाइज द मटेरियल लॉस, हाऊ टू रिड्यूस टाइम. खूप सगळे फॅक्टर्स आहेत आणि याच्यावरतूनच तुमची ऍक्च्युअल फायनल प्राइसिंग कळते ऑफ युअर कंपोनंट. सो या गोष्टी सायलेंट किलर्स असतात एका डिझाईन इंजिनियरच्या करिअरमध्ये, आणि त्या गोष्टी इकडे येऊन मला क्लिअर झाल्या. अपार्ट फ्रॉम ऑल द टेक्निकल स्टफ तर एक खूप महत्वाची फॅक्टर आहेच आहे, बट सेकंड इम्पॉर्टंट थिंग वॉज द सॉफ्ट स्किल्स. इथं यायच्या आधी एक स्टेज फिअर जे असतं ते एक होतं जे सगळ्यांनाच असतं ऍज अ मेकॅनिकल, ऍज अ फ्रेशर इन टू द इंडस्ट्री. बट रेग्युलर general discussions with the team, regular general discussion with all the colleagues, all the friends that we have made over here, सरांसोबत, मॅडम सोबत, सगळे आपण जे शिकतोय ते आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. जे आपल्याला माहिती, जी आपली नॉलेज आहे ती आपल्याला शो करता आली पाहिजे. हे इकडे येऊन आपल्याला कळलं. कारण की जरी तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असता, इफ यू आर प्रोफिशियंट इन अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, पर्टिक्युलर डिझाईन, इफ यू आर नॉट एबल टू प्रेझेंट इट इन फ्रंट ऑफ पीपल देन इट हॅज नो व्हॅल्यू. सो कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन स्किल असतं, कुठल्या लेवलवरती लोक डिस्कस करतात, व्हॉट आर द टेक्निकल टर्म्स यू हॅव टू यूज वेन यू आर कॉन्व्हर्सिंग, अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत. एक्सेल सेशन्स, जे की आधी माहिती नव्हतं जॉईन करायच्या आधी की एक्सेल सेशन्स होतात इकडं. अपार्ट फ्रॉम दॅट लिंक्डइन, हाऊ टू अपडेट युअर प्रोफाईल, हाऊ टू अपियर इन फ्रंट ऑफ अदर पीपल ऑनलाईन. Apart from that, there were also sessions that were for basic like students that don't know how to measure using a vernier caliper. This was also a very interesting session because many of the new students don't know how to use the measuring instruments that are like the bread and butter of mechanical engineers. So it was sessions related to that, sessions related to English learning for those that are having troubles in English. There were also key industrial visits जे आम्ही गेलतो, आणि त्यानंतर इंडस्ट्रियल लेक्चर्स होते जे की प्रोफेशनल इंडस्ट्री प्रोफेशनल जे आता 10-20-30-40 इयर्स काम करतात ते लोक येऊन तुम्हाला एक्सप्लेन जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कळतं की व्हॉट आर द थिंग्स दॅट यू हॅव टू फोकस ऑन वेन यू आर डिझायनिंग अ एलिमेंट. फॉर एक्झाम्पल, वेन वी टॉक अबाउट मेकॅनिकल न्यूमॅटिक्स, when we visited the mechanical pneumatics work, the industrial visit, they told us about all the different components, all the actuators and all that, की कसे तुम्ही याच्यावरती नंबर्स चेक करू शकता, कसे तुम्हाला कळेल की वर्कफ्लो कुठनं जातोय त्याचा. या गोष्टी तुम्हाला कळतात जेव्हा तुम्ही इकडे येता आणि ऍक्च्युअल मध्ये इकडच्या गोष्टींवरती फोकस करता. त्याच्या आधी तुम्हाला म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट टेक्निकल नॉलेज, इट्स ऑल्सो अबाउट युअर सॉफ्ट स्किल्स दॅट यू आर डेव्हलपिंग ओव्हर द 6 months that you are over here. So many different engineering experts have already talked with us regarding engineering materials, then how the pneumatics works during the industrial visit. The second point was there are certifications. One of the major points when we talk about की इथं आल्याचे फायदे की तुमची जी लाईक आय सेड तुम्हाला तुमच्या स्किल्स रिप्रेझेंट करायचे लोकांसमोर. बट वेन वी टॉक अबाउट रिप्रेझेंटेशन, सो तुम्ही जाऊन सगळ्यांना दाखवू शकत नाही की मी एखादी गोष्ट करू शकतो, बाबा मला तुम्ही द्या प्रोजेक्ट्स मी करू शकतो. दे विल नॉट बिलीव्ह यू. बट बिकॉज ऑफ द CAD and field सर्टिफिकेशन्स दे आर ग्लोबली रेकग्नाइज्ड. सो तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन ते सर्टिफिकेशन दाखवू शकता. अँड दॅट वॉज वन ऑफ द रिझन फॉर माय प्लेसमेंट बिकॉज ऑफ ऑल द सर्टिफिकेशन्स. So that after all this, I've been successfully placed in Dassault Systems, and everything that sir has taught us over the 6 months that we were here has helped me into being placed over here. And I'm very happy to also say that my entire batch is completely placed now. So we are all happy in our separate directions, and we are all working towards a bright future with the help of CAD and field. So I would like to thank sir for all the technical skills and all the soft skills that they have taught us over the years, and thank you CAD and field for your support.